इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. जय हिंद महाराष्ट्र. सर्वांना महत्त्वाचे वृत्त म्हणजे आज मुंबईमध्ये केंद्रातील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे रामदासजी आठवले यांनी केंद्रीय मंत्री, समाज नियोजन मंत्री यांनी सर्व रिपब्लिकन नेत्यांची एकत्रित बैठक मुंबईमध्ये बोलावलेली आहे. त्याचा विषय महत्त्वाचा आहे. तो विषय असा आहे, महाबोधी बुद्धविहार कायदा 1949 रद्द करणं आणि महाबोधी बुद्धविहार बिहारचं बौद्धांच्या ताब्यात देणं, म्हणजे तिकडच्या आपल्या भंतेजींच्या बौद्ध भिक्षुकांच्या ताब्यात देणं. ज्याप्रमाणे इतर देवी देवतांची मंदिरे त्या त्या जाती जमातींकडे आहेत, ब्राह्मणांची मंदिरे ब्राह्मण पुजतात, मराठ्यांची मंदिरे मराठी भटजी आहेत, उत्तर बिहारी यांच्या मंदिरामध्ये तिथे पण भट ब्राह्मण त्यांच्या जातीन्याय आहेत. मग परंतु बौद्धांचं महाबोधी बुद्धविहार जो सम्राट अशोकाने बांधलेला आहे, त्याचा ताब्यावर उत्तर बिहारी लोकांकडे का आहे आणि तिथे 5 बुद्धांच्या मूर्तींना अंधश्रद्धेपर महाभारतांचे 5 पांडव दाखवून पूजन केलं जातं. हे केवळ अंधश्रद्धे काम आहे आणि त्यासाठी हा महाबोधी बुद्धविहारचा लढा गेल्या वर्षभर तीव्रतेने चालू आहे. मागील एप्रिल-मे महिन्यामध्ये मी सुद्धा या आंदोलनामध्ये होतो. लाँग मार्चमध्ये मिरवणुकीमध्ये भाग घेतला होता. ठाणे जिल्हा कलेक्टरला भेट घेतल्या. तर आज सर्वपक्षीय पत्रकार परिषद, सर्वपक्षीय रिपब्लिकन नेत्यांची पत्रकार परिषद मुंबईमध्ये चालू आहे. महाबोधी बुद्धविहाराचं आंदोलन तीव्र करण्याच्या दृष्टिकोनातून चांगली गोष्ट आहे. या भावनेने का होईना रिपब्लिकन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजाची लोक एकत्र येऊन काहीतरी करत आहेत. आज केंद्रामध्ये भारतीय BJP RSSचं सरकार आहे. आज केंद्रामध्ये भारत देशाच्या BJP RSS सरकार आहे. या सरकारमध्ये केंद्रामध्ये आपल्या समाजाचे राष्ट्रीय नेते रामदासजी आठवले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे हे मंत्रिपदावर विराजमान आहेत. मधल्या कालावधीमध्ये डिसेंबर-जानेवारी महिन्यामध्ये संसदीय अधिवेशन भरवलं होतं. या संसदीय अधिवेशनमध्ये महामानव बोधिसत्व भारतरत्न बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्यात आला. अंबेडकर 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 7 जन्म भी आप भगवान का नाम लेते तो 7 जन्म पुण्य कमाते थे. अंबेडकर 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 आप 7 जन्म एक बार भी भगवान का नाम लेते तो पुण्य कमा लेते थे, असे अमितजी शाह केंद्रीय गृहमंत्र्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत हिणावलं. आणि त्यांच्या पक्षात बसलेले राष्ट्रीय नेते रामदासजी आठवले, जे स्वतःला राष्ट्रीय नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मानतात, रक्त मानतात, त्यांनी त्यांची पाठराखण करावी, त्यांनी त्यांची पाठीराखण करावी. हा एक शर्मेची बाब आहे. आपल्या समक्ष, आपल्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान होतो, त्या ठिकाणी आपण करू शकत नाही. आता केंद्रामध्ये मंत्री असताना आता महाबोधी बुद्धविहाराचं जे काही आंदोलन छेडलं जाते, राष्ट्रीय पातळीवर आंदोलन छेडलं जाते, आंतरराष्ट्रीय पातळीवर आंदोलन छेडले जाते. आंतरराष्ट्रीय देशातून महाभिक्षुक महाबोधी बुद्धविहाराच्या बिहार येथे येत आहेत. उपोषणे आंदोलने होत आहेत. असं होत असताना केंद्रामध्ये बसलेले रामदासजी आठवले जे आहेत केंद्रीय मंत्री काय करतात आहेत? त्यांच्याकडे अधिकार आहे, कायदा आहे, सगळं काय आहे, सत्ता आहे आणि सत्तेमध्ये ते बसलेले आहेत. तर ह्या सत्तेमध्ये बसल्यानंतर त्यांना प्रत्यक्षाने
149 कायदा कलम रद्द करण्याबाबत बिहार सरकारला केंद्र सरकारने आदेश द्यावेत. अशी एक अध्यादेश जी आर काढून बिहार सरकारला दबाव आणून तो कायदा रद्द करण्यास भाग पडणे हे क्रमप्राप्त आहे. परंतु मला असं कुठेही सुचावा दिसून येत नाही की असं कुठेही काय केल्याचे दिसून येत नाही. आज फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं, स्वतःची पोळी भाजायची, स्वतःची भाकरी भाजायची, स्वतःची भाकरी स्वतःच खायची, समाजाकडे दुर्लक्ष, समाजाकडे दुर्लक्ष. आज देशातील सत्यामध्ये असताना आठवा तो स्वातंत्र्यपूर्वचा काळ, स्वतंत्र झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विदेशातून शिकून बॅरिस्टरहून आल्यानंतर जो काही संविधान घटना बनवली, देशाच्या सरकारमध्ये कायदा मंत्री, सामाजिक न्यास मंत्री होते. समाजाला काय काय करून दिले, काय काय कायदे करून गेले, कामगार कायदे करून दिले, समाजाला सामाजिक न्याय मिळवून दिला, आर्थिक तरतुदी दिल्या, महिलांना अधिकार दिले, स्वतंत्र जगण्याचा अधिकार दिला, ॲट्रॉसिटी कायदा दिला, कामगार कायदे दिले. एवढं सगळं काय बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं सगळं काय दिलं. स्वतंत्रता अधिकार दिला, माणसाला माणसात आणून बसवलं, मानवतेचा अधिकार दिला, मंदिरामध्ये प्रवेश देऊन मंदिराचा अधिकार दिला, चौदर तळ्याचा सत्याग्रह करून चौदर पाणी पिण्याचा अधिकार दिला, आपले हक्क कसे मिळवायचे त्याची जाण करून दिली. असे असताना आपण केंद्रामध्ये या सिच्युएशनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास वाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास आठवा आणि आता केंद्रामध्ये मंत्री असताना तुमच्या हातामध्ये सगळं काय आहे. तुम्ही दबाव आणू शकता. तुम्ही जर स्वतःचं मंत्रिपद मिळवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या मोदींवरती दबाव आणू शकता. आम्हाला 1 मंत्रिपद द्या, आम्हाला 2 खासदारकी द्या, आमच्या 4 आमदारकी द्या, असं सगळं भीक मागल्यासारखं करता. मग महाबोधी बौद्धविहाराच्या बाबतीत भीक मागा ना. महाबोधी बौद्धविहाराचा 1949 कायदा रद्द करा. महाबोधी बौद्धविहार बौद्धांच्या ताब्यात द्या. असं भीक मागा, चालेल. त्यातून काय ते एक पुण्याचं काम होईल, तुमची सगळी पापं धुतली जातील. परंतु आज तुम्हाला सर्व पक्षीय, सर्व आंबेडकरी समाजाचे नेते मंडळीचे एक पत्रकार परिषद घेऊन आज तुम्हाला ही वेळ येते की तुम्हाला एकत्र येऊन पण तुमचं आंदोलन यशस्वी होत नाही. ही शर्मेची बाब आहे. आणि ही शर्मेची बाब असल्यामुळे लवकरात लवकर महाबोधी बौद्धविहाराचं आंदोलनाच्या बाबतीत केंद्रातील सरकारने, केंद्राच्या सरकारवर मोदीने, जे देशाचे पंतप्रधान आहेत रामदास आठवलेजींनी, यांच्यावर दबाव आणावा आणि महाबोधी बौद्धविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावं आणि कायदा 1949 रद्द करावा, हीच मागणी आहे. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. धन्यवाद.